श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. श्रावण महिना हा संपूर्ण भर भगवान शिवाला अर्पण केला आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक भक्त भगवान शिवांची पूजा उपासना करतात, व्रत वैकल्य करतात. काही भक्त कावड यात्रा करतात. अनेक जण मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावरती जल अभिषेक करत असतात, रुद्र अभिषेक करत असतात आणि विविध धार्मिक विधी देखील करतात. परंतु या पूजनामध्ये, या व्रत वैकल्यांमध्ये काही नियमांचे पालन करणे देखील अत्यंत गरजेचे असते. श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही पूजा करतोय, व्रत वैकल्य करतोय, पुण्याचे काम करत असतो, याचे सर्व पुण्य फळ आपल्याला या महिन्यामध्ये मिळतच असतात. त्याचप्रमाणे आपण जी काही साधना करतो त्याचे देखील पुण्यफळ आपल्याला या महिन्यामध्ये त्वरित मिळणारे असते. परंतु जर या महिन्यामध्ये ही सर्व पूजा, सेवा, व्रत वैकल्य करत असताना आपल्याकडून काही आपल्या कळत न कळत जर काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळेला आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून काही चुका ह्या होत असतात. जाणून बुजून आपण काही चुका करत नाही, परंतु ह्या सेवेच्या दरम्यान आपल्याकडून काही नकळतपणे चुका घडल्या तर ह्या आपण केलेल्या सर्व सेवेचे, व्रत वैकल्यांचे फळ आपल्याला म्हणेल तसे मिळत नाही. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण काय करावे, काय करू नये, तसेच कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपण कोणालाही द्यायच्या नाही, तसेच कोणत्या सेवा कराव्यात या श्रावण महिन्यात, कोणत्या भाजींचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही, तसेच कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे, याचबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी आपण जर नवीन असणार, या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला देखील शिवाचे, भोला भंडारींचे कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. श्रावण महिन्यामध्ये सर्व भक्त, मग ते भक्त स्त्री असो किंवा पुरुष असो, हे सर्व भक्त भगवान शिवांची पूजा करत असते, महादेवाच्या मंदिरामध्ये जात असतात. तर आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा महादेवांना शिवलिंगावर अर्पण करत काही वस्तू आपण अर्पण करतो. तर आपण जे वस्तू अर्पण करत असतो तेव्हा देखील आपल्याला काही नियमांचे पालन करायचे असते. तर कुंकू, रोली किंवा सिंदूर हे भगवान शिवलिंगावरती आपण चढवायचे नाही. भोलेनाथांना आपण ह्या वस्तू चढवू नये असे सांगतात. शिवलिंगावर या वस्तू चढवणे वर्ज्य मानले जाते, कारण भोले भंडारी हे वैरागी आहेत. त्यांच्यावर आपण महिलांप्रमाणे शृंगारिक वस्तू चढवू नाही शकत. स्त्रियांच्या शृंगारिक वस्तू शिवलिंगावर अर्पण करणे अनुचित ठरते. आता जर तुम्हाला हे सर्व अर्पण करायचे असेल तर माता पार्वतीला तुम्ही अर्पण करू शकता, परंतु चुकूनही आपण हे सर्व शिवलिंगावर अर्पण करायचे नाही. याची काळजी आपण कटाक्षाने घ्यायची आहे. आपण शंकरांची, शिवभोलेंची आपण जेव्हा पूजा करतो तर आपण ह्याच्यामध्ये शिवामूठ व्रत हे देखील करत असतो. तर आपण जेव्हा शिवामूठ हे शिवलिंगावर अर्पण करत असतो तेव्हा शिवामूठमध्ये जे काही धान्य असतं, मग त्याच्यामध्ये तीळ असू दे, तांदूळ असू दे, जवस असू दे किंवा मूग असू दे, अगदी कोणतेही धान्य असेल तर ते अगदी व्यवस्थितच असले पाहिजे, फ्रेश असले पाहिजे. कोणतेही धान्य किडलेले वगैरे असू नये. शिवलिंगावर अर्पण करणारी कोणतीही वस्तू, कुठलेही धान्य हे अगदी चांगल्या व्यवस्थित अवस्थेतच असावे, खराब झालेले नसावे. अगदी आपण जेव्हा शिवामुठी तांदळाची वाहतो तेव्हा देखील तांदूळ हे अखंड असावे, खंड नसलेले, तुटलेले वगैरे तांदूळ आपण ह्या ठिकाणी शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे नाही. तुटलेले तांदूळ हे अपूर्णतेचे प्रतीक मानले जाते, म्हणून चुकूनही तुटलेले तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे नाही. ते अतिशय अशुभ मानले जाते. अगदी तुम्ही कोणतेही धान्य, गहू असेल, मूग असेल, अगदी कुठलेही धान्य अर्पण करत असाल तर ते चांगल्या व्यवस्थित अवस्थेतच असावे, तुटलेले नसावे.
त्याचबरोबर आपण शिवलिंगावर बेलपत्र देखील अर्पण करतो, वाहतो. बेलपत्र अर्पण करत असताना देखील बेलपत्र हे 3 पानाचेच असते, 3 पानाचेच वाहायचे असते. अगदी बेलपत्राला 2 पानं असतील, 1 पान असेल किंवा 2 पानांना छिद्र झालेली असेल, असं तुटलेलं, खराब झालेलं, छिद्र झालेलं बेलपत्र शिवलिंगावर कधीही वाहू नये. कधीही शिवलिंगावरती अखंड असं 3 पानाचे चांगल्या व्यवस्थित अवस्थेत असलेले आपल्याला बेलपत्र वाहायचे असते. एखाद्या वेळेस आपल्याकडे जर शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी बेलपत्र नसेल, तर आपण शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून परत ते शिवलिंगावर अर्पण करू शकतो. परंतु तुटलेले, छिद्र असलेले आपण बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे नाही. कारण बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही. म्हणून बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपण शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करू शकतो. आपण विष्णू किंवा इतर देवी देवतांना आपण शंखाने स्नान अभिषेक करत असतो, परंतु शिवलिंगावर कधीही शंखाने अभिषेक करायचा नाही असे देखील सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार शंखचूड नामक राक्षसाचा हाडाने शंखाची निर्मिती झालेली आहे असे म्हटले जाते आणि शिवाने त्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून शिवाला शंख हे निषिद्ध मानले जाते आणि त्यामुळे शिवलिंगावरती शंखाने जल चढवणे हे अनुचित मानले जाते. हे वर्ज्य आहे, म्हणून आपण ही काळजी नक्की घ्यावी. तसेच शिवशंकराला साज शृंगाराच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत, म्हणजे सफेद पांढऱ्या रंगाची फुलं, धोत्र्याचे फळ, कण्हेर, सफेद रंगाची फुलं ही आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो. परंतु यामध्ये देखील एक अपवाद आहे. केतकीचे फूल हे भगवान भोलेनाथांना चुकूनही अर्पण करायचे नाही. कारण खोटे बोलण्यामुळे केतकीला भगवान शिवशंकरांनी शाप दिलेला आहे. तसेच आपण जेव्हा भोलेनाथांची पूजा करतो तेव्हा आपण शुभ्र पांढऱ्या रंगाची, सफेद रंगाचे कपडे, वस्त्र परिधान करू शकतो. अगदी इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करून आपण पूजा करू शकतो. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र, कपडे आपण वर्ज्य करायचे आहे. काळ्या रंगाच्या कपड्यावर आपण जर पूजा केली तर ती पूजा सफल ठरत नाही. अगदी या महिन्यामध्ये आपण काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची टिकली ती देखील आपण आपल्या कपाळी लावायची नाही. या महिन्यामध्ये आपण महिला मॅचिंगच्या या ट्रेंडमध्ये या सर्व गोष्टी विसरून जातो, परंतु आपल्याला हे नक्कीच आठवणीत ठेवायचे आहे की श्रावण महिन्यामध्ये काळा रंग वर्ज्य असतो. त्याचबरोबर आपण पूजा करण्यासाठी ज्या आसनावर बसतो, पूजेच्या दरम्यान जे आपण आसन वापरतो ते आसन देखील काळ्या रंगाचे असू नये. त्याचबरोबर आपण जेव्हा भगवान शिवशंकरांची पूजा करतो तेव्हा देखील प्रदक्षिणा ही संपूर्ण घालायची नाही, कारण भगवान भोलेनाथांना ही अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते. तसेच श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरातील अशा ज्या काही वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात. त्या वस्तू आपल्या घरातील माता महालक्ष्मीच्या स्वरूपात असतात. मग आपल्या घरातील मीठ हे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. जेव्हा समुद्र मंथन झालेले होते तेव्हा महालक्ष्मीच्या पाठोपाठ मीठ देखील समुद्रातून उत्पन्न झाले होते, म्हणजे मीठ देखील आपल्याला समुद्रातूनच मिळते. म्हणून अगदी लक्ष्मी स्वरूप मीठ असते. आपण आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मीचेच प्रतीक आहे. आपल्या घरातील हे मीठ कधीही कोणालाही श्रावण महिन्यामध्ये द्यायचे नाही. अगदी पूर्ण श्रावणभर सकाळी किंवा संध्याकाळी अगदी शेजारी असेल किंवा कुणीही तुमच्याकडे मीठ मागायला आले तर तुम्ही मीठ हे चुकूनही द्यायचे नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामधील धणे जे आपण गरम मसाल्यामध्ये वापरतो. धणे हे धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असतात. बघा, आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धण्यांची पूजा करतो, कारण आपल्या घरामध्ये धन यावं, पैसा यावा, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, म्हणून आपण धण्याची पूजा करत असतो. म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये धणे हे कोणालाही देऊ नये. उलट आपण आपल्या घरातील तांदूळ, साखर आणि मीठ हे संपण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये या नवीन वस्तू आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा तुटवडा होणार नाही.
त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णा माता निवास करते, सदैव आपल्याला ती कृपा आशीर्वाद देत असते। त्याचबरोबर भगवान विष्णू, माता महालक्ष्मी आणि भोले भंडारी यांची देखील आपल्याला कृपा प्राप्ती होते। त्याचबरोबर आपण आपल्या घरातील दही देखील कोणालाही द्यायचे नसते। आपण जर कोणाला दही दान केले तर आपल्याला धन हानी होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस दही हे कधीही सेवन करायचे नाही। आता श्रावण महिना म्हटलं तर साज शृंगार हा सर्वात प्रथम येतो, कारण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मराठी सणांची सुरुवात होते। त्याच्यामध्ये नागपंचमी येते, जीवितीची पूजा असते, त्याचबरोबर रक्षाबंधन आणि इतरही भरपूर असे सण येत असतात। तर ह्या सणांवारांच्या दिवशी प्रत्येक महिला ही साज शृंगार करून सजते, नटते। तर ह्या काळामध्ये आपण आपल्या जे साज शृंगार आहेत, साज शृंगाराच्या ज्या साहित्य वस्तू आहेत त्या आपण इतर कोणत्याही महिलेला द्यायच्या नाही। म्हणजे बघा, जर आपली बहीण असेल, मैत्रीण असेल, तिला एखादी आपली साडी आवडली असेल किंवा मग तिच्या साडीवर आपल्या कुठल्या बांगड्या असतील तर मॅचिंग असतील, तर आपण त्या बांगड्या देखील त्या शेजारील मैत्रिणीला, बहिणीला आपण द्यायच्या नाहीत। मग काहीही आपलं मंगळसूत्र असेल, जोडव्या असेल, काहीही वस्तू जे 16 साज शृंगारांपैकी असतात त्या आपण वापरलेल्या वस्तू इतर कुठल्याही महिलेला द्यायच्या नाही। तुम्हाला जर ह्या शृंगाराच्या वस्तू द्यायच्या असेल तर तुम्ही ह्या वस्तू नवीन खरेदी करून तुम्ही दान स्वरूप तुम्ही ह्या वस्तू इतर महिलांना देऊ शकता। उलट त्याचे तुम्हाला पुण्यफळच मिळेल। यामुळे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होत असतो। परंतु स्वतः वापरत असलेल्या, स्वतः वापरलेल्या वस्तू, साज शृंगाराच्या सामान, वस्तू, साहित्य आपण इतरांना द्यायचे नाही। तर बघा, आपण सर्वांना ठाऊक आहे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि सात्विक असा महिना आहे। संपूर्ण श्रावणभर आपण काहीही मांसाहार, काहीही मद्यपान वगैरे आपल्या घरातील व्यक्ती, पुरुष मंडळी घेत नाही। त्याचबरोबर पूर्ण आपण जो श्रावण महिना आहे त्या काळामध्ये बाहेर देखील मांसाहार करत नसतो। म्हणून श्रावण महिन्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार करत असू, शिजवत असू, तर आपण ते मीठ वापरतो, तर ते मीठ आपण अजिबात श्रावण महिन्यामध्ये वापरायचे नाही। ते मीठ बाजूला ठेवायचे आहे। आपण श्रावण महिन्यामध्ये जेवण बनवताना नवीन मीठ खरेदी करून आणायचे आहे आणि ते नवीन मीठच वापरायचे आहे। त्याचबरोबर आपण श्रावण महिन्यामध्ये तामसिक सेवन देखील करायचे नाही। त्याच्यामध्ये कांदा लसूण आपण अजिबात घ्यायचे नाही। कांदा लसूण देखील तामसिक पदार्थ आहे, म्हणून आपल्या जेवणामध्ये देखील कांदा लसूण विरहित जेवण आपण तयार करायचे आहे आणि ते जेवण आपण ग्रहण करायचे आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण बरेच जण घरामध्ये महिला, पुरुष मंडळी हे सोमवार किंवा शनिवारचे व्रत करत असतात। मग आपण जेव्हा सोमवार किंवा शनिवारचे व्रत करतो तेव्हा आपण आपला उपवास, आपला व्रत हा घरीच सोडायचा आहे। बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जाऊन बाहेरचे अन्न खाऊन आपण उपवास सोडायचा नाही। घरामध्ये अन्न शिजवून तेच सात्विक अन्न आपण खाऊन उपवास सोडायचा असतो। अशा काही व्यक्ती असतात की जे दृष्ट काम करत असतात, आपल्याविषयी किंवा दुसऱ्यांविषयी वाईट बोलत असतात, परंतु कधी कधी त्या व्यक्ती आपल्याबरोबर चांगले वागतात, म्हणून आपण देखील त्या व्यक्तींबरोबर चांगले राहत असतो। परंतु श्रावण महिन्यामध्ये आपण अशा व्यक्तींच्या घरात देखील चुकूनही जेवायचे नसते। त्या घरातलं एकही पदार्थ आपण खायचा नसतो, कारण ज्या घरातल्या व्यक्ती इतरांची निंदा करत असतात, इतरांना वाईट बोलत असतात, शिवागाळी करत असतात, तर अशा घरातल्यांचे आपण अन्न खाल्ल्यामुळे आपल्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही व्रताचे फळ मिळत नाही। उलट आपल्याला आपण त्या व्यक्तीच्या पापाचे भागीदारी होत असतो। म्हणून आपण इतर कोणाच्याही घराचे अन्न देखील खायचे नाही। श्रावण महिन्यामध्ये आपण जर उपवास करत असू किंवा नसो तरी देखील आपल्याला हे नियम पाळायचे आहे। त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण कोणालाही कर्ज म्हणजे उसने पैसे देखील द्यायचे नसतात, किंवा जर तुमच्या एखाद्या विश्वासातील व्यक्ती आहे तिला तुम्ही दिले तर हरकत नाही, परंतु श्रावण महिन्यामध्ये आपण आपले उसने कर्ज कोणालाही द्यायचे नसतात असे देखील म्हटलेले आहे। त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये कधीही कोणाशीही वाईट बोलू नका, कोणाशीही शिव्यागाळी करू नका, कोणालाही अनादर होईल असे अपशब्द आपल्या तोंडातून काढू नका। आपल्या घरातील वातावरण नेहमी छान, स्वच्छ, आनंदी आणि सकारात्मक ठेवा, कारण वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते। आपल्या घरामध्ये जसं वातावरण असतं तसंच आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडू लागतात।
त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जेवढ्या आपल्याकडून सेवा, व्रत, वैकल्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा नामस्मरण करत राहा. शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करा. पारायण करणे शक्य नसेल तर त्यातील 11वा अध्याय आपण पठण करू शकतो. महामृत्युंजय या मंत्राचं पठण करू शकतो. त्याचबरोबर नवनाथांचे पारायण देखील आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. अगदी आपल्याला शक्य होईल तेवढे आपल्याला सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला 2 भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाही. त्यात पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी. ही वातळ असते म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये वांग्याची भाजी अजिबात खायची नाही. त्याच्यामुळे आपल्याला आजारपण येण्याची शक्यता देखील असते. त्याचबरोबर मुळ्याची भाजी देखील आपण ह्या महिन्यात टाळायची आहे.